फायनली आपण येऊन पोहोचलो साव. 3, 2, 1 रेडी. भाई 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 माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेरचा हा बीच होता. पाण्यात लँडिंग होत आहे काका. मेला मेला मेला. ये वा कोकण आपलाच असा. कोकणातील सुंदरता, कोकणातील साधी भोळी माणसं आणि कोकणातील संस्कृतीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कोकणाकडे ओढतात. आणि म्हणून कोकणाला चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करण्यासाठी आपण 720 किलोमीटरची कोकण कोस्टल राईड करण्याचा डिसिजन घेतला. या 720 किलोमीटरच्या कोस्टल राईडमध्ये आपण मनाला अचंबित करणारे हिडन समुद्र किनारे, काही रहस्यमय मंदिरे, कोकणातील पारंपरिक घरे आणि लोकांची साधी राहणीमान या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही 720 किलोमीटर कोकण कोस्टल राईड आपण तळ कोकणापासून सुरू करून या सिरीजचा पार्ट 1 आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला आहे, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. या सिरीजच्या पार्ट 1 मध्ये आपण तळ कोकणात एक असा समुद्रकिनारा एक्सप्लोअर केला जो अंदमान निकोबार सारखा दिसतो. तसेच काही सुंदर मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ला सुद्धा एक्सप्लोअर केलो आहोत. जर आपण या सिरीजचा पार्ट 1 बघितला नसणार तर अगोदर तो पार्ट बघावा, जेणेकरून आपण या सिरीजच्या समोरच्या व्हिडिओला इझिली कनेक्ट करू शकणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन भागामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेडी बीचच्या आसपडोस असलेल्या प्रत्येक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बीचेस, टेम्पल, हिडन प्लेसेस. आता आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्याकडे. वेंगुर्ल्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक बीचेस, हिडन प्लेसेस, मंदिर, खाण्याच्या गोष्टी, होऊ शकेल त्या प्रत्येक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आपण रेड्डी गावाच्या सुंदरतेला तर चांगल्याने एक्सप्लोअर केलो, पण या सुंदरतेच्या नादात तळ कोकणातील एक महत्त्वाची जागा एक्सप्लोअर करण्याचं राहून गेला. मागच्या व्हिडिओमध्ये रेडी बीचच्या आसपडोस असलेली सगळ्यात महत्त्वाची एक जागा आपली राहून गेली, ते म्हणजे वेतोबाचं मंदिर. जंगलाचा राखणदार म्हणून ओळखलं जाणारं वेतोबाला आज आपल्याला चांगल्या पद्धतीनं कव्हर करायचं आहे. तळ कोकणात असलेला अरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्राचीन दैवत आहे. कोकणातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर भूतानचा राजा किंवा ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या मंदिरात 9 फूट 2 इंचाची पंचधातूची तलवार व अग्निपात्र घेतलेली वेतोबाची भव्य मूर्ती आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे नवस मागितल्यावर तो नवस पूर्ण झाला की मंदिरात चामड्याची कोल्हापुरी चप्पल मंदिरात दिली जाते, कारण वेतोबा रात्री पायी फिरून भक्तांचे रक्षण करतो अशी धारणा आहे. आणि नवीन दिलेली चप्पल काहीच दिवसात झिजलेल्या कंडिशनमध्ये पाहायला मिळते. आणि हाच चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यासाठी वेतोबाच्या मंदिराला भेट देण्याची आपली एक्साइटमेंट ही वाढतच चालली होती. काका, हे वेतोबाचं मंदिर कुठे आहे? लेफ्ट मारायची, पहिली लेफ्ट मारायची, पुढे गेल्यावर परत लेफ्ट मारायची. अर्धा किलोमीटरवर वेतोबा मंदिर. काही कोणाला विचारायचं नाही सर. अच्छा अच्छा, ठीक आहे. या सिरीजमध्ये आपल्याला कोकणातील लोकांना जाणून घ्यायचं आहे, आणि म्हणून रस्त्यावर जो कोणी भेटत होता त्याच्यासोबत आपण जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मावशी, हे वेतोबाचं मंदिर कुठे आहे? पुढे पुढे सरळ आहे. रस्त्यावरच आहे का? रस्त्यावर. अरे ह्या मासे सकाळी सकाळी आणले का? हो, सकाळी घेऊन येतो 9-10 वाजता. वा, हे कुठून आणल्या जाते? वडी येईल ना, का लगेच घेऊन येतो ताजे ताजे मासे. अच्छा, मग स्वतःची बोट आहे की? स्वतः घेतो, स्वतःचे असते. अरे वा. तुमचं गाव कोण? अच्छा, माझं गाव मी सध्या पुण्यामध्ये आहे, पण मी तिकडे नागपूरचा. ही गाडी घेऊन पुण्यासून येतात. हां, पुण्यावरून. ही गाडी घेऊन हो पुण्यावरून येतात. हो. आता सवय आहे माझं राहण्याचं. टेंट, कपडे सगळंच घेऊन फिरतो. अरे माझ्या स्वामी. चालेल मावशी, काळजी घ्या. ठीक आहे, येतो. बाय. सावकाश जा. हो हो. दादा, वेतोबाचं मंदिर कुठे आहे?
काका वेतोबाचं मंदिर कुठं आहे? काका वेतोबाचं मंदिर कुठं आहे? ते राहिलं समोर वेतोबा मंदिर. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो प्राचीन काळापासून स्थित असलेल्या वेतोबाच्या मंदिरात. इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळत होती. मंदिरात दर्शन करत असताना अचानक आपली नजर त्याच कोल्हापुरी चपलावर गेली, जे पाहण्यासाठी आपण इथे आलो होतो. दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत इथं जेवण पण भेटते आपल्याला. जेही भाविक लोक इथे येतात त्या भाविक लोकांसाठी इथे जेवण पण भेटतंय. लहानपणापासून आपलं विदेशात जाण्याचं एक स्वप्न होतं. पैशा कारण आपण लहानपणी विदेशात तर जाऊ नाही शकलो, पण विदेशातील पर्यटक आपल्याकडे आलेले पाहूनच आनंद मिळत होता. आणि याच विदेशातील लोकांना पाहण्याचं स्वप्न आपल्या पुढच्या बीचवर कंप्लीट होणार होता. मावशी आरावली बीच कुठं आहे? आरावली आरोली तिकडे राहिली का पाठीमागे का? समुद्र किनाऱ्यावर जायचं आहे. डाव्या साईडला रोड असा हां हां आरोली बीच तिकडे असा. ग्रामपंचायत भेटेल आरवली ग्रामपंचायत. हां हां. तिथून रोड जो गेला तो वेळाघरात गेला. आपण मुद्दाम जबरदस्तीनं प्रत्येक व्यक्तीसोबत कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करत आहोत. इकडचे लोक बहुतच चांगले आहे, एकदम साधी बोडी एकदम. जर त्यांना आपण विचारलो का कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, ते लोक एकदम प्रॉपर पद्धतीनं समजावून सांगते. थोड्या समोर जाताच रस्त्याच्या बाजूलाच कोकणातील पारंपरिक घर पाहायला मिळाला. बघा या जागेवर एक गोष्ट दाखवतो. हे कोकणातलं एकदम पारंपरिक पहिलेच्या काळातलं घर आहे, कौलारू घर. या सिमेंटच्या भिंती आता बनवल्या असेल. प्रत्येक घराच्या बाहेर आपल्याला असं तुळशी वृंदावन पाहायला भेटते. आता इथं कोणीच नाही, कोणाला विचारू? आरावली बीच. दादा हे आरावली बीच कुठे आहे? आरावली आरावली बीच. आरोली ब्रिज आहे. अच्छा ओके ओके. सागर तीर्थ समुद्र किनारा. थोड्या समोर जाताच माहिती पडला 5 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर 4 गावातून 4 रस्ते गेल्या कारण इथे 4 समुद्र किनारे तयार झाले आहेत, ज्यामध्ये शिरोडा, वेळागर, सागर तीर्थ आणि आरावली बीचेसचा समावेश होतो. जो शिरोडा बीच आहे तो शिरोडा बीचला समोर जेवढा लंबा चालला आहे त्याला सागर तीर्थ बीच म्हटले जाते. या समुद्र किनाऱ्यावर कासव येतात, ओलिव्ह रिडले नावाचे कासव, ज्या कासवांचं इथं संवर्धन केलं जाते. दरवर्षी हजारो किलोमीटर प्रवास करून ओलिव्ह रिडले नावाचा कासव पश्चिम किनारपट्टीवर अंडे देण्यासाठी येत असतो. या अंड्यांचं संवर्धन करून याच्यातून पिल्ले बाहेर निघतपर्यंत किनारपट्टीवर फॉरेस्ट डिपार्टमेंट लक्ष देत असतात. आणि एकदा का या अंड्यातून पिल्ले बाहेर निघाली की दापोलीमधील वेलास आणि अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर याला टर्टल फेस्टिवलच्या स्वरूपात लोकांसमोर कासवाच्या पिल्लांना पाहण्याचा चान्स मिळतो. आता हे अंडी टाकतात समुद्र किनाऱ्याजवळ येऊन, आणि मग मार्च महिन्यामध्ये त्या अंडीतून पिल्ली बाहेर निघतात. मग त्या पिल्ल्यांना असं समुद्र किनाऱ्यावर सोडल्या जाते समुद्रात. व्हाईट सँड अँड ब्ल्यू वॉटर. का मोठ्या मोठ्या लाटा दिसत. अरे बाप रे, खतरनाक. मेन म्हणजे इथं कोणीच नाही. आपण या सुनसान समुद्र किनाऱ्याची सुंदरता कॅप्चर करण्यासाठी ड्रोन उडवला आणि किनाऱ्याच्या एका बाजूला बस विदेशी लोकच पाहायला मिळत होते. जर तुम्हाला फॉरेनर लोक पाहायचे असतील तर या जागेवर नक्कीच या. हा बीच तुमच्यासाठी सर. या बीचला एक्सप्लोर केल्यानंतर रस्त्यावरून थोडं समोर जाताच कोकणातील निसर्गाची सुंदरता जस्ट रस्त्याच्या बाजूलाच पाहायला मिळाली. ओ हो, मा कसम खतरनाक. हा पुरा लेक दिसताय. या लेक मध्ये आपल्याला आता कमळ दिसतंय. कमळ तिकडे. गाडी थांबवू आपण. आपला टार्गेट काही वेगळा होता,
पण आपण मुद्दाहून या जागेवर थोडं थांबलो कारण आपल्याला इथं बहुत सारे असे कमळाचे फुलं पाहायला भेटत आहे. इलेक्ट्रिकचं वायर पडू नये, इथं करंट लागायचा. ठीक आहे, तरी पण याला क्रॉस करून तिकडे जायचा प्रयत्न करू. तिथं वा, ओय होय 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 मा कसम. बहुतच सुंदर नजारा मित्रांनो. चिखलात पाय टाकल्याशिवाय कमळ हातात येत नाही आणि हाच तो कमळ आहे आणि इथंच आहे चिखल. तर आपल्याला तो कमळ बी काढायचा नाही ना चिखलात बी जायचं नाही. बस इथून 1-2 नजारे घेऊ आणि निघून जाऊ. कमळ काढणार किती खोल असणार आहे? हे पाणी येते कुठून? समुद्राचं आहे का हे पाणी? अच्छा. या फुलांना तोडून हा एक्झॅक्ट नेत कुठं होता तेच समजत नव्हता. चला, बहुत वेळ थांबलो आपण आणि या जागेवरचे सुंदर नजारे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलो. आता जाऊ आपल्या मेन टार्गेटवर. मॅग्नोल असं काहीतरी एक आहे समुद्र किनारा, तिकडे जायचं आहे. आपल्याला एका समुद्र किनाऱ्यावर जायचं होतं, पण तिकडे जाता जाता जोराची भूक लागली म्हणून रस्त्याच्या बाजूला टरबूज खाण्यासाठी थांबलो. आणि याच ठिकाणी कोकणातील माणसे किती दिलदार आणि साधीभोळी असतात याचं एक उत्तम जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळालं. हे कलिंगड कितीचा काका? हे अखंड पाहिजे. नाही, असं खायचं आहे. खायचं 30 रुपये प्लेट. द्या 1 प्लेट द्या. हा टरबूज कापतपर्यंत काकांसोबत मस्त गोष्टी करण्यात बिझी झालो. तुम्ही एकटेच राहता इथं? हा, दुकानात आता एक मी तिकडे. फॅमिली सगळी इकडेच? नाही, फॅमिली माझी बायको नाही, बायको ऑफ झाली. टरबूज कापण्याच्या नादात काका आपल्याला सांगणं विसरले की इथे कोणत्याही प्रकारचा नेटवर्क किंवा गुगल पे चालत नाही. आणि गोड कलिंगड खाण्याच्या नादात आपणही विसरलो की आपल्याकडे एकही कॅश नाही. आणि काय जीपे इकडे होत नाही, नेट नाही ना. जीपे मुळे प्रॉब्लेम आहे. पहिले मी बोललो नाही. अरे जीपे मुळे प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. पैसे नसल्या कारण आपण आपल्या हातातली प्लेट खाली ठेवतच होतो की तितक्यातच काकांनी बजावून सांगितलं की पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण तुम्ही उपाशी राहिले नाही पाहिजे. आपण परमेश्वर परीक्षा बघतो. मी करतो, तुम्ही चिंता हो, नको. काय टेन्शन नाही. कधी इकडे आलात ना चला तुम्ही. आमच्याकडे कोकणी माणसं मालवणी ना, तुम्हाला शक्यतो ना घरी जरी गेलात ना कोणाच्या तरी तुम्हाला जेवण विचारणार. आचारी देवो भव, मातृपितृ हे सगळे गोष्टी त्या माणसाने जाणल्या पाहिजे. तर त्याचा उपयोग आता माणूस जन्म घेऊन त्याचा उपयोग काय म्हणून जगायला पाहिजे. हो, थोड्या वेळातच या जागेवर अजून एक दादा ताई आले आणि त्यांच्यासोबत अजून गोष्टी रंगल्या. हा झाला कोकण, तळ कोकण. तुम्हाला मेन म्हणजे कोण फसवणार नाही. कोणत्याही प्रकारची ओळख नसताना बस 5 मिनिट प्रेमाने बोलल्या कारण या दादाने आपल्या हिस्साचे पैसे सुद्धा काकांना दिले. दादांचे पण घ्या. दादा तुमचा मला व्हॉट्सअप नंबर नाही, द्या. राहू दे. अरे नाही काय नाही, ते? मला नंबर सांगून ठेवा. नाही, आपल्या कोकणात आले बाहेरचे माणसं. कोकणातील अशा निस्वार्थ आणि साधी सरळ दिलदार माणसांकारण आजही या जगात माणुसकी जिवंत आहे याची जाणीव होत होती. आता आपण जाणार होतो एका अशा बीचवर जिथे आपल्याला रशियन्स लोक भेटणार होते, ज्यांच्यासोबत इंग्लिश मध्ये बोलताना आपली हवाच टाईट होणार होती. समुद्र किनारा, एकच मिनिट, काय नाव आहे याचं? इंग्लिशमध्ये काहीतरी नाव आहे. सेकंड हां, मोचमाड बीच. हे कुठे आहे? हेच आहे का? हे आहे, पण बीचवर जायला तिकडे. एकदम गल्ल्या कुसड्या पार करत घरांच्या गॅपमधून रस्ता काढत आपण जाऊन पोहोचलो बीच जवळ. एकदम गल्ली आहे, गल्ली. गल्लीतून आपण जातो डायरेक्ट समुद्रात जातो का? समुद्र किनारा आगे गाडी जाएगी. या जागेवर एक घर आहे, मस्त नारळाची झाडं आहे, एक छोटासा रस्ता इकडे चालला आहे. हो, सुंदर. समुद्र किनाऱ्यावर पोचताच काही मायग्रेटरी बर्ड्स पाहायला मिळाले. ही सी ईगल आहे इथं. सी ईगल हे दिसतंय, मायग्रेटरी बर्ड आहे हा. ही खाडी आहे, खाडी. खाडी म्हणजे हे पाणी, समुद्र आणि नदीचं पाणी जिथं मिळते त्याला खाडी म्हणते. तिकडं आहे डोंगर
त्याच्या बाजूनं छोटासा रस्ता जो डायरेक्ट आपल्याला समुद्र किनाऱ्यावर आणताय. एकदम व्हाईट सँड बीच आहे. आपण खाडीमध्ये असलेल्या 15-20 सी ईगल्सला पाहण्यात मग्न होतो की तितक्यातच माझी नजर समुद्र किनाऱ्यावर गेली, जिथं हजारोच्या संख्येनं सी ईगल्स होते, जे पाहून मी शॉकच झालो. पाणी तर पहा किती निळा आहे. मा कसम कोणीच नाही. पूर्ण समुद्र किनाऱ्यावर कोणीच नाही. बस आपण एकटाच आहोत. अरे बाप रे, हजाराच्या संख्येनं आहे मायग्रेटरी बर्ड. हा समुद्र किनारा माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण या समुद्र किनाऱ्यावर बस मी एकटाच आणि लाखोच्या संख्येनं उडणारे सी ईगल्स होते. आपण तिकडून पार कोपऱ्यात आलो. कोपऱ्यात हा राहिला डोंगर ना, तिथं लाल दगडाचा एक छोटासा बेट बनलाय. त्या बेटवरून या समुद्राला कॅप्चर करायचा प्रयत्न करू. या समुद्राची सुंदरता ही संपली नव्हती, कारण आता आपण चाललो होतो मोचेमाड समुद्राच्या एका हिडन जागेवर, ज्या जागेवरून सेम अंदमान निकोबारचा फील येत होता. बहुतच सुंदर जागा आहे. जर तुम्ही मोचेमाड बीचवर आले तर तो मेन बीच सोडून उजव्या बाजूला या. जसा तुम्ही अंदर प्रवेश झाले उजव्या बाजूला तुम्हाला हा छोटासा असा बेट दिसेल, आयलँड. इथं या आणि इथून सुंदर नजाऱ्याचा आनंद घ्या. मोचेमाड बीचच्या या हिडन जागेला एक्सप्लोर करून आपण निघालो परतीच्या मार्गावर. पण रिटर्न जात असताना शेवटी तेच झाला ज्याची मला जीवनात सगळ्यात जास्त भीती वाटते, ते म्हणजे इंग्लिशमध्ये फॉरेनर सोबत बोलणं. बहुत वेळानंतर आज कोणीतरी 2 जण दिसत आहेत इथं. आपल्याला या फॉरेनर सोबत बोलायचं होतं. आपण ज्या हिडन जागेला एक्सप्लोर करून आलो त्या हिडन जागेचा ॲड्रेस या लोकांना सांगायचा होता, पण इंग्लिश लँग्वेजमध्ये यांना कसं सांगू तेच समजत नव्हतं. हॅलो. वेअर आर यू फ्रॉम? Russia. Oh, that side is very beautiful. Means no one is there and like island. Yeah. That black stone, straight black stone there, just behind red rocks and black stone. when you go to Means if you go from here, like river, water. Okay, so just end point there, you just got that place. Once you go from here, you got that place. या भाऊचा पूर्ण पेशन्स संपला आणि फायनली या भाऊने तो ऐतिहासिक शब्द उच्चारला. थँक यू. या कसा तरी तुटक इंग्लिश मध्ये बोललो त्या रशियन सोबत. जेव्हा कधी असा कम्युनिकेशनचा चान्स येते, मजेदार, बहुत मजेदार. आपण सांगितलेल्या गोष्टी फॉरेनरला समजल्या असतील की नाही या कन्फ्युजन सोबत आपल्याला जोराची भूक लागली आणि म्हणून आपण रस्त्याच्या एका दुकानात जेवणासाठी थांबलो, जिथला झाडांचा व्ह्यू पाहून जणू आपण जापानमध्ये गेलो की काय असं वाटत होतं. जेवण आहे दादा? हो आहे. आहे ना. ज्या रस्त्यावरून आपण चाललो, या पूर्ण रस्त्यावर हा कोणता सीझन आहे माहिती नाही, पण या सीझनमध्ये आपल्याला चेरी ब्लॉसमचा हा आपल्याला नजारा पाहायला भेटत आहे. पुरा गुलाबी का गुच्छा आहे हा गुलाबी कलरचा. याच सुंदर व्ह्यू सोबत पोटभर जेवण करून आपण निघालो आपल्या नेक्स्ट टार्गेटकडे. काका हे उबादांडा बीच किंवा सागरेश्वर बीच पुढे आहे. बोर्ड आहे. अच्छा, ओके. आणि अशा प्रकारे आपण जाऊन पोहोचलो सागरेश्वर बीचवर. सागरेश्वर बीचवर पोहोचताच आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर प्राचीन काळातील असून
स्वयंभू श्री सागरेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. 150 वर्षांपूर्वी वाळूत सापडलेले हे शिवलिंग आणि मंदिर कोकण संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. या जागेवर सागरेश्वर मंदिर आहे आणि याच्या जस्ट उजव्या बाजूने एक छोटीशी पायवाट चालली आहे. हा डायरेक्ट आपल्याला समुद्रावर घेऊन जाईल. स्वच्छ समुद्रकिनारा, शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. माझा एक छोटासा प्रश्न आहे. एवढे सुंदर सुंदर बीचेस आहे पण या बीचेसवर अजिबात गर्दी नाही, जेव्हा की हा पीक सीझन आहे, जेव्हा आपण पीक सीझनमध्ये आलो. सागरेश्वर बीच हा वेंगुर्ला तालुक्यातील एक अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा आहे. निळेशार पाणी आणि पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा पर्यटकांना निसर्ग सौंदर्य आणि कोकणी संस्कृतीचा अनुभव देतो. पाणी पूर्ण मागं चाललंय, मागं निळं पाणी आहे, एकदम निळं पाणी. आपण हा समुद्र किनारा एक्सप्लोर करतच होतो की तितक्यातच आपल्याला साक्षीचा फोन आला आणि बोलल्यावर माहिती झाला की ते लोक सुद्धा वेंगुर्लामध्ये आले आहेत. आणि म्हणून फ्रेश होऊन आपण निघालो साक्षी आणि अनिल भाऊकडे, जिथून आपल्या जर्नीला एक मजेदार ॲडव्हेंचरस टर्निंग पॉइंट मिळणार होता. अनिल भाऊ, अनिल भाऊ स्वागत आहे फायनली. साक्षी कसे आहे? इले आमचे चाकरमणी इले. तर साक्षी, सध्या आपण काय एक्सप्लोर करणार आहोत? आता आपण बीचेस आहे ते पाहणार आहोत आणि इथे बरेचसे मंदिरं सुद्धा आहेत आणि त्याच्यासोबतच काही असे ठिकाण आहेत जे हिडन आहेत, कोणाला माहिती नाही आहेत, तर आपण ते सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. बहुत जास्त एक्साइटेड आहोत मित्रांनो. लवकर ॲडव्हेंचर चालू करू. सूर्य ऑलमोस्ट मावळण्यावर आलाय, तो मावळण्याच्या पहिले आपल्याला पोहोचायला लागेल त्या जागेवर. आता आपण चाललो होतो वेंगुर्ल्याच्या एका अशा बीचवर जो खूप कमी लोकांना माहिती असलेला निळा पाण्याचा सर्वात सुंदर बीच पैकी एक बीच राहणार होता. गेल्या काही दिवसापासून साक्षी इकडे या आजूबाजूच्या बीचेसवर फिरत आहे आणि वेंगुर्ल्यातले काही हिडन स्पॉट्स तिने शोधून काढले आहे. तर आता अशाच एका हिडन स्पॉटवरती आपल्याला घेऊन चालली आहे. वेंगुर्ल्याच्या मुख्य चौकापासून 15 किलोमीटर दूर असलेला हिडन बीच म्हणजे कोंडुरा बीच, ज्याची सुंदरता पाहण्यासाठी आपल्याला सनसेटच्या टाइममध्येच इथे येणं गरजेचं होतं. इथं आल्यावर सेम केरलामध्ये आल्याचा फील येत होता. पहिलाच आपला आजचा बीच असणार आहे जिथं पूर्ण असे नारळाचे झाडं लागून आहे, ज्याच्या मधातून आपण आरपार पाहिलो तिकडं आहे समुद्र आणि त्या समुद्राच्या आसपडोस दिसत आहे आपल्याला 2-4 बोट, डोंगा. आपण बिलकुल समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला आलो आणि याच्या बाजूलाच आपल्याला एक छोटंसं हॉटेल दिसत आहे, ज्या हॉटेलचं कन्स्ट्रक्शन पाहण्यासारखं आहे. आणि तिकडे जायला रस्ता नाहीये, ब्रिजवर न जायचंय. जसं आपण या ब्रिजवरून चालायला सुरुवात केलो, हा ब्रिज हालण्यास सुरुवात झाला. या ब्रिजचं हालणं पाहून आपण 120च्या स्पीडमध्ये इथून पडून गेलो. काय झालं? ब्रिज हालत आहे पूर्ण. 1-2 लाकडावर आहे का? नाही. अरे 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 मी पडीन इथे. कोंडुरा बीचच्या बाजूला असलेला हा लाकडी ब्रिज या जर्नीचा आतापर्यंतचा सगळ्यात सिनिक आणि सुंदर ब्रिज होता. हा का सीन आहे? या जागेवर जहाजाच्या आकाराची एक थीम पाहायला मिळत होती. कोकणमध्ये याला होडी म्हणतात, विदर्भामध्ये याला डोंगा म्हणते, डोंगा. आणि जर बहुत जास्त कोणी खुश असाल ना, बहुत जास्त एक्साइटमेंट मध्ये एन्जॉयमेंट करत असाल तर लोक म्हणते डोंगा माहोल, अशक्य सुंदर डोंगा माहोल. बिलकुल सूर्य मावळाच्या टायमामध्ये आपण इथे येऊन पोहोचलो. या जागेवरचा नजारा हा पाहण्यासारखा आहे.
आणि या जागेवर बिलकुल किनाऱ्यावर आपल्याला एक मंदिर पाहायला भेटत आहे. एवढा सुंदर नजारा वाटतंय. या मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण नारळाचे झाड आहे आणि ते पाहण्यासारखं आहे एकदम मंदिर सेंटर मध्ये. वा, एवढे उंच उंच झाड आहे या जागेवर, पाहून मजाच येऊन राहिली आहे. जर एखाद्या समुद्र किनाऱ्यावरून परफेक्ट सनसेट बघायचा असेल तर या बीचला नक्कीच भेट द्यायला हवी. हो 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 हो. व्हाईट सँडवाला बीच, पांढरी समुद्राची माती. तर मित्रांनो, हा समुद्र किनारा एकच नंबर आहे. आपल्याला जायचं आहे या जागेवर असलेल्या एका महत्त्वाच्या जागेवर. जसं आपण वेलास टर्टल फेस्टिवल पाहतो तसंच या जागेवर सुद्धा कासव येतात. सध्या कासव येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. या जागेवर पण जाळी करून आहे. कासव इथं येतात ना अंडे देऊन जातात. बघा या जागेवर दिसून राहिले, इथं कासवाचे अंडे आहे. याच्या अंदर 21 दिवसानंतर हे अंडे फुटतील ना, मग याच्यातून पिल्लू बाहेर येतील. या कोकण कोस्टल राईडमध्ये आपलं एक छोटंसं स्वप्न होतं. आपल्याला कधीतरी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला स्वतः जेवण बनवायचं होतं आणि आकाशातील चांदण्यांच्या खाली टेंट लावून शांत झोपायचं होता. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. रात्रीच्या जेवणाचा जुगाड करण्यासाठी आपण गेलो वेंगुर्ल्याच्या प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये, जिथे पोहोचताच शार्कचं पिल्लू पाहायला मिळाला. या जागेवर शार्क आहे, जिवंत शार्क. शार्कचा पिल्लू आहे, दोन पिल्लू. किती दिवसापर्यंत राहणार चांगली? 6 महिने टिकते, याला काय होत नाही. 6 महिने? याला जवळा म्हणतात. जवळा इथं सुकट म्हणतात. ही मोठी आहे त्याच्यापेक्षा. याची पण चटणी बनवल्या जाते का? हे सोडे आहेत, याची पण हे करतात. ही बघा, सोडे म्हणजे? सोडे म्हणजे हे मोठे प्रॉन्स असतात ना, ते सुकवतात सोलून, त्याला प्रॉन्स बोलतात, हे सोडे बोलतात. सध्या आपण वेंगुर्ल्यामध्ये असलेल्या या फिश मार्केटमध्ये आलो, जिथं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या फिश पाहायला भेटते. मोस्टली संध्याकाळच्या टायमामध्ये या फिश मार्केट मस्त दिसते आणि या जागेवर एवढ्या प्रकारच्या फिश आहे. इथं जिवंत शार्क आहे, स्टिंगरे आहे, त्याच्यानंतर प्रॉन्स आहे. प्रॉन्सच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आज रात्री आपण खाणार आहोत हलवा मच्छी. आजपर्यंत आपण फक्त हलवाच्या नावावर गाजरचा हलवा खाल्लो आहोत, पण आपल्याला खायला भेटला आता मच्छी, हलवा मच्छी. आज आपण हलवा खाणार आहोत. गाजर का हलवा. नॉट गाजर का हलवा, फिश वाला हलवा. वा. आपण आपल्या शांत बीचकडे जातच होतो की तितक्यातच आपण वेंगुर्ल्याची सगळ्यात मोठी जत्रामध्ये जाऊन पोहोचलो, जिथून आपल्या बीचकडे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होता. आणि म्हणून आपण दुसरा बीच शोधण्याच्या नादात चुकीने एका गावात जाऊन पोहोचलो. आपल्याला एका बीचवर जायचं होतं आणि तिथे जेवण वगैरे बनवायचं होतं, पण प्रॉब्लेम हा झाला का जाता जाता मधात मोठी जत्रा जत्रा लागली. होती, बहुत खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तिकडे जाता नाही आलं. तर भयानक. दुसरा ऑप्शन म्हणून एक बीच बघितला. लक्कीली इथं एका ठिकाणी येऊन गल्लीत फसलो आपण. कुत्रे भुकायला लागले ना, अचानक एक काका आले आणि त्यांनी आपली मदत केली. ते आता आपल्याला घेऊन चालले आहे एका बीचवर. तर आपण हे पूर्ण साहित्य सामुग्री जेवढी आहे, मग अशी जे मासे घेतले बंदरावरनं ते आता आपण सगळे बनवणार आहोत, ते पण बीचच्या साईडला बसून. काहीतरी वेगळाच ॲडव्हेंचर होणार. आणि झोपण्यासाठी आपण एक मंदिर यूज करणार आहोत, मंदिरामध्ये झोपणार आहोत. टेंट लावून टेंट लावून मंदिराच्या अंदर. खतरनाक. ज्या गावात आपण चुकीने पोहोचलो होतो, येथील लोक रात्री 10 वाजताच झोपी जातात आणि आपण इथे येऊन पोहोचलो रात्री 12 वाजता. कुत्र्यांचा आवाज ऐकून हे काका झोपीतून उठले आणि आपली मदत करण्यासाठी समोर आले. काका, आता आपण कोणत्या बीच जवळ आहोत, म्हणजे कोणत्या समुद्रकिनारी? दाभोली मोबारवाडी. दाभोली बोंबरवाडी. मोबारवाडी. आपण बोलता बोलता समुद्र किनाऱ्यावर जातच होतो की तितक्यातच रात्रीच्या अंधारात काजूचं झाड पाहायला मिळालं. इथे बीच समुद्रापर्यंत लाईट नाही जात का? नाही, हे काजूचे झाड आहेत का? हे काजू आहे. हो काजू आहे. होय डायरेक्ट हातावरच काजू लागले. डायरेक्ट मोठे मोठे काजू, एकदम हिरवे. सही.
ज्याची कोणी खूप हे आहेत, झाडं आहेत ना तो काढतो. कारण का याच रात्रीच्या अंधारात समुद्र किनाऱ्यावर एक चमकणारा जीव दिसत होता. ते पाहण्यासाठी काका आपल्याला जवळ घेऊन गेले. पकडू काय पकडू नाही ना. ये ला, 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 पुरलं, पुर. चंद्राच्या प्रकाशात चमकणारा हा कोणता जीव होता ते पाहण्याची एक्साइटमेंट आम्हा सर्वांमध्ये लागली होती. आणि जसा हा जीव मातीच्या बाहेर आला ते पाहून आम्ही खुशच झालो. ए, पकडला. चल. अरे तुमची उडी कॅप्चर झाली. मी नाही घेतणार, माझा व्हिडिओ नाही आला पाहिजे. आपल्या कोकण कोस्टल राईड मध्ये पाहिलेलं एक स्वप्न आता पूर्ण होणार होता. आता बनणार बीच साईडवर जेवण. पाठीमागं तुम्हाला समुद्राचा आवाज येत असेल, खड 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 करून येत आहे. खडखड तर नाही. मला हे तर सगळं रेडी आहे कापून. टमाटर सगळे तुला केवढा हवंय? टमाटर लागणार रे. बहुतच थंडी लागत आहे. मला असं वाटलं का इथं थंडी नसाल, पण समुद्र किनाऱ्यावर असे वारे वाहून राहिले, बहुतच भयानक थंडी लागत आहे. आहा हा, नारळाच्या कवट्याच कवट्या. या टाकाऊ वस्तूलाच आपण टिकाऊ बनवू आणि याच्यापासून आपण विस्तो जाळू. हे सुरुवातीला विस्तो पेटण्यासाठी कामात येईल. आणि त्याच्यानंतर इकडे समुद्रातून वाहून आलेला हा जो लाकूड आहे याचा उपयोग करू आपण. जसं सुकलेला इथं काही आहे, या फांद्या चिंध्या याचा उपयोग करू आणि विस्तो जाळू. आजचा जुगाड हा जेवढा दिसतंय हा पुरा आजचा जुगाड आहे रात्रीचा. समुद्र किनाऱ्यावर वाटणाऱ्या थंडीला कमी करण्यासाठी समुद्रातून वाहून आलेल्या लाकडाचा उपयोग करून आपण मस्त विस्तो लावलो. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं गरमागरम बीच साईडवर जेवण तयार झालेलं आहे. एक नंबर बनलाय, भारीच वाटतंय. आणि अशा प्रकारे कोकण कोस्टल राईडचा आपला दुसरा दिवस पण खूप सुंदर मेमोरी सोबत पार झाला. तिकडे आपण शेकोटी बी पेटवले होते, ते पेटून विजून त्याचे चितडे उडत आहे. दिसत पण नाही आता ती. या सिरीजचे समोरचे येणारे व्हिडिओज धमाकेदार असून आपल्याला खूप सारे हिडन पॉइंट्स पाहायला मिळणार आहेत. पाण्यात लँडिंग होत आहे काका. मेला मेला मेला. ये वा कोकण आपलाच असा.